जय श्री माताजी. श्रीमाताजी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमातांना पाहायचं आपण आणि नेहमीप्रमाणे लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. चित्ताची एकाग्रता पण महत्वाची आहे. सहजमध्ये आपण श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. काही जणांचे फोटो समोर नसतो तरी पण व्हायब्रेशन्स जाणवतात त्यांना, त्याचा विषय नाही आहे. परंतु शक्यतो आपल्या समोर फोटो असावा, आपण फोटो समोर बसावं, म्हणजे जास्तीत जास्त जाणीव आपल्याला होईल. म्हणजे श्रीमातांची प्रतिमा समोर असावी आपल्या, म्हणजे चित्त आपलं भरकटणार नाही, एकाग्र लवकर होतं. म्हणून श्रीमातांचा फोटो समोर पाहिजे, श्रीमाताई समोर पाहिजेत. आपण तसं जरी बसलं तरी पण चालतं, त्याचा विषय नाही आहे, कारण व्हायब्रेशन सगळीकडेच आहेत. कारण शेवटी आपण निर्गुण निराकारमध्येच उतरणार असतो, परंतु काहीतरी साकार समोर ठेवल्याशिवाय निराकारमध्ये आपण उतरत नाही. म्हणून श्रीमातांचा फोटो शक्यतो आपल्या समोर असावा आणि श्रीमातांच्या समोर, त्यांच्या समोर बसून त्यांना बघत बघत लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचे आहेत. म्हणजे जर काय आपल्याला काही त्रास असेल, काही बाधा असतील, काही आजार असेल, तरी देखील श्रीमाताजी ते खेचून घेतात आणि आपल्याला चांगल्या व्हायब्रेशन्स श्रीमाताई देत असतात. म्हणून आपण श्रीमातांच्या समोर बसावं कधीही. कारण ध्यान करताना एकाग्रता महत्वाची असते आणि ती एकाग्रता करणार कुठे असा प्रश्न असतो. म्हणून आधी श्रीमातांच्याकडे पाहतच चित्त एकाग्र करायचं असतं आणि मग हळूहळू लक्ष आपलं व्हायब्रेशन्स वरती असतं, हाताच्या बोटावरती. म्हणजे या स्थितीला आपण शिस्तीत शिस्तीत जायचं असतं, फास्टमध्ये जायचं नाही लगेच. लगे आपण बसलोय, डोळे बंद केलेत, लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवलेत, असं कधीही होत नसतं ध्यान. ध्यानाची काही प्रोसिजर आहे की चित्त हळूहळू आतमध्ये जात असतं. बाहेरचं चित्त आतमध्ये ओढवून आतमध्ये ठेवणं थोडंसं कठीण काम असतं ते. कारण आपण भरकटत असतो, आपलं चित्त भरकटलेलं असतं. काही वेळेला विचार डोक्यामध्ये अनेक असतात आणि ते विचार लवकर कमी होत नसतात, आपण बॅलन्समध्ये येत नाही लवकर. त्यासाठी आपण सुरुवातीपासूनच श्रीमाताईंना अगोदर पाहायचं असतं. म्हणून फोटो समोर पाहिजे आणि तोही ब्लॅक व्हाईट फोटो, कलरचा नको आहे. कारण ब्लॅक व्हाईट फोटोमध्ये श्रीमाताजी आपल्याला अभय मुद्रा आहे, म्हणजे श्रीमाताई आशीर्वाद देत आहेत आपल्याला आणि या आशीर्वादातूनच व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत असतात आणि चैतन्याची आपल्याला परिपूर्ण जाणीव होते. म्हणून तो फोटो पाहिजे, बाकी काय नाही. त्याचं एवढंच कारण आहे, बाकी कुठलाही फोटोतून श्रीमाताईंचं चैतन्य येतच असतं. परंतु खास ध्यानासाठी आपण हा फोटो वापरला तर अधिक उत्तम होईल. आपण हे सर्व करून पाहायचं, जाणीव घेऊन पाहायचं, मगच ह्या गोष्टी ठरवायच्या असतात. म्हणून प्रॅक्टिकल महत्वाचं आहे ना सजयोगामध्ये, की आपण जे करतो त्याला व्हायब्रेशन्स आहेत का हे बघणं गरजेचं आहे. उगीच कोणीतरी सांगितलं जातं आणि आपण ते करतो असं व्हायला नको आहे. आपण डोळस भक्ती आणि डोळस श्रद्धा पाहिजे आपली. अंधाप्रमाणे आपण कुठलीही गोष्ट करायची नाही, त्याला प्रूफ पाहिजे सगळ्या गोष्टीला. आणि हे सहजयोगामध्ये प्रूव्ह करता आलं पाहिजे, हे असंच का हे सांगता आलं पाहिजे किंवा ते प्रूव्ह करता आलं पाहिजे. उगीच काहीतरी बोलून आणि हे करून आपण काही करायचं नसतं आणि विश्वासही ठेवायचा नसतो तसा. म्हणून कुणीही काही जरी सांगितलं तरी आधी आपण व्हायब्रेशन्स पाहाव्यात त्याच्या. बघा खरोखर हे योग्य आहे का, श्रीमातांनीच विचारायचं आपण. ज्यावेळी आपण श्रीमातांच्या समोर बसतो त्यावेळेस श्रीमातांनीच विचारायचं, हे योग्य आहे का अयोग्य आहे आम्ही करतोय ते. त्याप्रमाणे आपण पुढे जायचं आहे, श्रीमातांचा दाखला घेत पुढे जायचं आहे. अंधा अनुकरण करायचं नाही आपल्याला, हे आपण सहजयोगामध्ये पक्क लक्षात ठेवायचं.
म्हणूनच ही चैतन्याची भाषा आपल्याला आली पाहिजे सर्वांना. सहजयोगी म्हटलं की व्हायब्रेशन्स आलीच पाहिजे, समजलंच पाहिजे ना. कारण जग आपल्याकडं त्या दृष्टीनं पाहत असतं, की ही व्यक्ती एक वेगळ्या प्रकारची आणि हे सर्व समस्या सोडवतात. हे सहजयोगी आहेत. हे आनंदाच्या सागरात पोहणारे योगी माणसं आहेत. ही सर्वांच्या समस्या पण सोडवतात, सर्वांची प्रॉब्लेम सोडवतात. अशी एक धारणा लोकांच्यामध्ये असते आणि तशीच धारणा आपण आपल्यामध्ये धारण केली पाहिजे. तसं झालं पाहिजे आपण. आपल्यालाही हे चैतन्याचं नॉलेज आलं पाहिजे, समजलं पाहिजे. व्हायब्रेशन्स काय आहेत? कशा आहेत? कशाप्रकारे येतात? आणि लोकांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे? कसं ठीक करायचं? कसं संतुलनामध्ये त्यांना आणायचं? हे नॉलेज सर्व साधकांना पाहिजे. उगीच ध्यान करतोय, ठीक आहे, व्हायब्रेशन जरा येतात, टाळूवरती कुठेतरी गार होते आणि सहजयोग सांगायला निघतोय आपण. करणारे श्रीमाताजी आहेत, त्याचा विषय नाही. परंतु आपल्यालाही ते नॉलेज आलं पाहिजे, ते नॉलेज शिकलं पाहिजे. कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे, ते पकडल्यानंतर काय त्रास होतो आणि ते सोडवल्यानंतर सुटतं का ते आणि ते कसं सुटतं हे देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. ही निर्मल विद्या जी आहे, ती सर्वांच्यामध्ये येणं आवश्यक आहे. करायचा म्हणून सहजयोग आपण करायचं नाही. जे श्रीमाताजी आपल्याला शिकवतायत, जे श्रीमातांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान आपल्याला घेता आलं पाहिजे. खरं ज्ञान, खोटं नव्हे. वरवरचं ज्ञान नकोय आम्हाला. गहनतेतलं, डीपमधलं पाहिजे. आणि हे श्रीमाताजी डीपमधलं ज्ञान आपल्याला व्हायब्रेशनच्या द्वारे देत असतात. चैतन्याद्वारे. आपण कायम चैतन्याच्या संपर्कात असाल, तर आपल्याला सर्व गोष्टी समजून येतील. व्हायब्रेशन्सवरती सगळं समजेल. एखादी घटना घडत असताना देखील आपल्याला व्हायब्रेशन्सवरती समजतं होणार की नाही होणार. कळतं. स्वतः बघायचं आपण स्वतः. केव्हा ह्या गोष्टी घडणार. अनुभव घ्यायचा ना आपण. अनुभवाचा योग आहे ना हा. तर आपल्याला खात्रीपूर्वक हे सांगता आलं पाहिजे, नाही हे खरं आहे. हे सत्य आहे. कारण आम्ही सत्यावरती उभे आहोत. तर हे सत्य आहे, हे सत्य असंच होणार आहे, हे असंच घडणार आहे. हे सांगता आलं पाहिजे आपल्या सहयोग्यांना. कळलं पाहिजे. तेवढं नॉलेज श्रीमाताजी आपल्याला देतायत. ते नॉलेज आपल्याला घेता आलं पाहिजे प्रत्येक साधकांना. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. म्हणून श्रीमातांच्याकडून जे व्हायब्रेशन्स आपल्याला येतायत, ते आपण खेचून घेता आलं पाहिजे आपल्याला दोन्ही हाताच्या बोटामधून. जसं आपण ध्यानाच्या गहनतेत जाऊ किंवा जसं बाह्यातून लक्ष आता काढून ठेवून आतमध्ये जसं उतरतो, तशा आपल्या व्हायब्रेशन्समध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून आलं पाहिजे. बघा, हे लक्षात घेतलं पाहिजे, की व्हायब्रेशन्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष पाहिजे आपलं. त्या कशा बदलतायत? ध्यानाला बसण्यापूर्वी कशा होत्या? ध्यान करत असताना कशा आहेत? आणि ध्यान झाल्यानंतर कशा येतात? हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. समजलं पाहिजे. कारण उगीच काही करायचं म्हणून आपण करत नाही. हे कळलं पाहिजे. म्हणून आपलं लक्ष पहिल्यापासूनच हाताच्या बोटांच्या वरती पाहिजे. नाही व्हायब्रेशन्स आहेत ना ह्याला. ही व्यक्ती बोलते. खरोखर व्हायब्रेशन्स येतात का? जाणवतं का? खरोखर चक्र साफ होतात का? खरोखरच कुंडलिनी सहस्त्रारच्या वर येते का? त्याची अनुभूती येते का? हे प्रॅक्टिकल आहे सगळं. बोलाची कडी आणि बोलाचा भात नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. हे सत्य आहे. आणि हे सत्य आपल्याला हाताच्या बोटावरती समजणार आहे. नाहीतर काय आपण बुद्धीने समजून घेणार आहे हे? बुद्धीनं आपल्याला काहीही कळणार नाही. बुद्धी ही सीमित आहे. त्याला सीमा आहे, ठरलेली आहे. बुद्धीचा विचार काय करतो, त्याची कुवत काय? बुद्धीची झेप कुंपणापर्यंत. जसं कासवाची झेप कुंपणापर्यंत. तसं बुद्धी त्याला मर्यादा आहेत. परंतु व्हायब्रेशन्स याला अमर्यादा आहे. आपण कशाच्याही व्हायब्रेशन्स पाहू शकतो. सहजयोगाला श्रीमातांचं वरदान आहे, की आपण काहीही पाहू शकतो व्हायब्रेशन्सवरती. सर्वांचे प्रश्न आपण सोडवू शकतो. श्रीमातांच्या कृपेमध्ये. पण ते कळलं पाहिजे आपल्याला आणि तेच ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे. चिंतामणीसारखं आपलं कार्य पाहिजे. जसं गणेशासारखं. गणेश कसे आहेत? विघ्नहर्ता आहेत. सगळ्या विघ्नांचा नाश करणारे आहेत. काही जरी झालं तरी आपण श्री गणेशांना सांगतो, नाही हे श्री गणेशजी आम्हाला या संकटातून सोडावं. विघ्नहर्ता. मग तसंच मातांनी आपल्याला गणेश स्वरूप, गणेश तत्व
आपल्यामध्ये दिलेलं असताना आपल्याला देखील समस्या सोडवता आल्या पाहिजेत. हे गरजेचं आहे. मग गणेश तत्व जागृत होऊन उपयोग काय आपल्यातला? ज्या देवी देवता आमच्या आतमध्ये जागृत झालेले आहेत, त्यांची तत्व, त्यांचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत ना. जसं आम्ही म्हणतो, की गणेश तत्व आमच्या आतमध्ये आहेत. गणेश जागृत झालेत. कशावरून जागृत झालेत? ते फिरतं. परंतु ते फिरल्यानंतर, त्यांची भक्ती केल्यानंतर त्यांचे गुण आमच्यामध्ये यायला नकोत. श्री गणेश म्हणजे काय? हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. श्री गणेश म्हणजे शिवांची अबोधिता, शिवांची पवित्रता, शिवांची सुज्ञता, शिवांची निरागसता म्हणजे श्री गणेश. आणि हे श्री गणेश ज्यावेळी आमच्यामध्ये जागृत होतील, त्यावेळी आपण देखील एखाद्या लहान बालकासारखं अबोध होतो, पवित्र होतो, सुज्ञता येते, संतुलन येतं आपल्यामध्ये. म्हणजे सुबुद्धी देखील तेच देतात आपल्याला. कारण कुठल्या क्षणी काय करायचं, कुठल्या क्षणी गप्प बसायचं, कुठल्या क्षणी कार्य करायचं, हे आपल्याला समजायला लागतं. आणि जर समस्या आली, संकट आली, तर ती कशी सोडवायची, हे देखील सुबुद्धीनं आपल्याला समजतं. म्हणूनच हे तत्व आमच्यामध्ये जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे. श्री गणेशांची बाह्यात पूजा करून काही उपयोग होत नाही त्याचा. हे बाह्यातलं झालं, की आमची भक्ती आहे श्री गणेशांच्या वरती. त्यामुळं आम्ही श्री गणेशांचं पूजन करतो, एखादा नारळ फोडतो, हार घालतो, एखादं नाम देखील त्याचं घेतो, नामस्मरण स्तोत्र म्हणतो. परंतु हे सगळं बाह्यातलं झालं. आमच्या आतमध्ये जोपर्यंत ते जागृत होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला गणेश म्हणजे काय हे कधीही समजणार नाही. म्हणून गणेश तत्व जे श्रीमाताने आपल्याला मूलाधार शक्ती केंद्रावरती ठेवलेलं आहे, त्या तत्वावरती जाऊन ते तत्व आपण जागृत केलं पाहिजे. श्री गणेश जागृत पाहिजेत आमच्यातले. आणि गणेश जागृत झाले, की मग मात्र आपल्याला सगळं समजायला लागतं. त्यांचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत. म्हणजे मॅग्नेटिझम आमच्यामध्ये आलं पाहिजे. जे आम्ही विराटमध्ये जाऊन ध्यान करतो, त्या विराटमधली सर्व जी ताकद आहे, ज्या शक्त्या आहेत, त्या सर्व शक्त्या आम्हाला शोषून घेता आले पाहिजेत. शोषून घेणं किती महत्वाचं आहे. जसं आम्ही अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर ते अन्न शोषून घेतलं जातं. अन्नाचा रस तेवढा काढून घेतला जातो आणि बाकीचा चोथा टाकला जातो. म्हणजे हे शोषणाचं काम आतमध्ये होतं, ते कोण करतं? श्री गणेशच करत असतात. म्हणजे गणेशांचं कार्य जे आहे ते अफाट आहे. म्हणजे सर्व चक्रावरती श्री गणेश आहेत आणि सर्वांच्या मध्ये, सर्व देवी देवतांच्या मध्ये श्री गणेश आहेत. म्हणजे गणेश तत्व असं आहे, की ते वनस्पतीपासून, प्राण्यांच्या पासून, मानवापासून देवी देवतांच्या पर्यंत त्यांचं स्थान आहे. बघा किती मोठं कार्य त्यांचं आहे. जसं एखादं बीज आहे, ते बीज जर आम्ही जमिनीत टाकलं तर ते अंकुरतं आणि अंकुरतं एवढं मोठं, ते खाली जमिनीखाली असतं. जमिनीचा थर तर किती जाड असतो, पण त्या जाड थरातून ते अगदी नाजूक अंकुरलेलं जे त्याचं ते सूक्ष्म वरचं दिसतं ना पांढरं, ते शिस्तीत वर येत येत त्याचं रोपटं तयार होतं आणि त्या रोपट्याचं परत झाड तयार होतं, वृक्ष तयार होतो मोठा. हे करतं कोणी? तेच गणेश करतात ना. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण फक्त बीज टाकतो आणि झाड झाले की त्याची वाट बघतो. पण होतं कसं ते? हे गणेश तत्वाचं काम आहे. जसं आईच्या पोटामध्ये मूल जन्माला घातलं जातं आणि योग्य वेळेलाच ते बाहेर टाकलं जातं, हे कार्य देखील श्री गणेशांचंच आहे. म्हणजे आपण जे काही कार्य करतो, ते सर्व श्री गणेशांच्या कृपेमध्येच होत असतं. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्यामध्ये जे रक्त आहे, ब्लड आहे, ते कुठल्या कलरचं आहे? लाल कलर आहे. गणपतीचा कलर कसा आहे? सेंदूरवर्णीय, म्हणजे लाल कलर आहे. म्हणजे ब्लड जे आहे ते श्री गणेशांचं स्थान म्हणायला पाहिजे. श्री गणेशच आहेत म्हणायला पाहिजे. कारण रक्त नसेल तर काय होईल आपल्या शरीरामध्ये? रोगप्रतिकारक शक्ती, जसं कार्तिकेय आहेत. कार्तिकेय म्हणजे पांढऱ्या पेशी आहेत. आपण म्हणतो कार्तिकेयांचा कलर बघा व्हाईट आहे. आपण बघतो. हा अभ्यास आहे आपला. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आम्हाला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या ऋषी मुनींनी ज्या देवी देवता निर्माण केल्या, आपण म्हणतो ही सगळी अंधश्रद्धा आहे.
सर्वसामान्य लोकांना असं वाटतं, की हे कुठले देव? ही अंधश्रद्धा आहे, हे अमकं आहे, तमकं आहे. परंतु ते देवी देवता जे आहेत, ते आपल्या आतमध्ये कसं कार्य करतात, हे जर लोकांना समजलं सहजयोगातून, तर ते मान्य करतील. कारण श्री गणेश हे मूलाधार शक्ती केंद्रावरती आहेत. गणेशानं सोंड आहे, कान आहे, सगळं आहे. मग आपण त्याचंच पूजन करत बसतो. आपल्याला वाटतं श्री गणेश म्हणजे हे असे आहेत. आपल्याला दर्शन देतील, आपल्याला बरं करतील, आपल्याला भलं करतील, आपलं कल्याण करतील आणि आपण त्यांच्या नावानं उपवास करतो, बाकी सगळ्या गोष्टी करतो, नामस्मरण करतो. लोकांना त्यांच्या नावावर जेवणं घालतो. ह्या सर्व क्रिया करतो, परंतु श्री गणेश काय आमच्यावरती प्रसन्न होत नाहीत. कारण गणेश जे आहे ते आमच्या आतमध्ये जोपर्यंत जागृत होत नाहीत, तोपर्यंत गणेश काय आपल्यातून कार्य करून घेत नाहीत किंवा जे काही आम्ही करतो ते सगळं व्यर्थ आहे. हे फक्त मानसिक समाधान झालं. आम्ही गणपतीला गेलो, नमस्कार केला, हे मानसिक झालं. परंतु खऱ्या अर्थानं जर गणेशाला मानायचं असेल, तर तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम्. त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. म्हणजे श्री गणेश जे आहेत ते मूलाधार शक्ती केंद्रावरती आहेत आणि जोपर्यंत मूलाधार शक्ती केंद्रावरील ही देवता जागृत होत नाही, तोपर्यंत गणेशाचं खरं स्वरूप आपल्याला समजणार नाही. आणि सहजयोग्यांचं हेच कार्य आहे, की सर्वसामान्य जनांना श्री गणेशांचं खरं स्वरूप दाखवून देणं गरजेचं आहे. त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे, की श्री गणेश बाहेर नाही आहेत, ते आपल्या आतमध्येच आहेत आणि त्यांना जर तुम्ही जाणलात, तर खऱ्या अर्थानं श्री गणेशांची भक्ती केल्यासारखं होईल. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य काय आहे ते समजून येईल. कारण श्री गणेश हे जरी आपल्या मूलाधार शक्ती केंद्रात असले, तरी देखील ते सर्व साधकांच्या मध्ये आहेत. सर्व मानवांच्या मध्ये आहेत, सर्व प्राण्यांच्या मध्ये आहेत, वनस्पतीमध्ये आहेत. जेवढ्या जिवंत वस्तू आहेत, त्या सर्वांच्या मध्ये श्री गणेश आहेत. हे भाजीपाला आपण म्हणतो, त्यात देखील श्री गणेश आहेत. म्हणजे हे चैतन्य आहे ना, त्यातून चैतन्य येतं की नाही आपल्याला? व्हायब्रेशन्स श्री गणेश म्हणजे काय? नथिंग बट व्हायब्रेशन्स. फक्त व्हायब्रेशन, चैतन्य आहे. आणि हे चैतन्य जे आहे, ते चैतन्य म्हणजेच श्री गणेश आहेत. जसं श्री गणेश अथर्व शीर्ष आम्ही म्हणतो. हे आपण नुसताच म्हणतो. परंतु त्याचा जर अर्थ पूर्ण नाही समजला आपल्याला, तर ते गणेश अथर्व शीर्ष म्हणून देखील आपल्याला काहीही उपयोग नाही. कारण श्री गणेश अथर्व शीर्षामध्येच सगळं आहे. ते म्हटलं तरी आपले रोग निम्मे पळून जातात. सर्व आजार पळून जातात. सगळे मानसिक विकार आपले दूर होतात. शारीरिक विकार दूर होतात. आपल्याला वृद्धी-सिद्धी देखील मिळते. परंतु त्या भक्तीनं, त्या चैतन्याच्या गोष्टीकडे म्हणजे चैतन्याकडे पूर्ण लक्ष देत जर आपण श्री गणेश अथर्वशीर्ष म्हटलं, तर श्री गणेश आपल्यातून कार्य करतात आणि खरे गणेश काय ते समजायला लागतात. नाहीतर उगीचच उठायचं आणि एखादी मूर्ती आणून जर आपण ठेवली आणि त्याचं पूजन करत बसलो, तर श्री गणेश बाह्यात नाहीये, ते आतमध्ये श्रीमातांनी एवढं आपल्याला सांगितलेलं आहे, तरी देखील आपण अजूनही बाह्यातल्याच गणेशाला मानतो. जातो एखादं जागृत देवस्थान असेल तर ठीक आहे, मान्य आहे, त्यातून चैतन्य येतं. परंतु उगीचच कुठलीतरी मूर्ती आणून जर त्याचं पूजन करीत आपण बसलो, तर ते चुकीचंच होईल ना. श्रीमातांनी जे ज्ञान आम्हाला दिलेलं आहे सर्व साधकांना, ते ज्ञान आम्ही इतर लोकांच्या पर्यंत जर पोहोचवलं नाही हे ज्ञान, तर त्याचा काही उपयोग नाही आहे. हेच ज्ञान आम्हाला लोकांना द्यायचं आहे, की परमेश्वर बाह्यात नाही, तो आमच्या आतमध्येच कार्य करतो आणि तो आमच्या आतमध्ये कार्य करूनच आमच्या सर्व समस्या संपणार आहेत. बाह्यातून त्याचं पूजन करून आम्हाला श्री गणेश कधीही समजणार नाहीत आणि कधीही आमच्या समस्या संपणार नाहीत, तर त्या वाढतच जाणार आहेत. यासाठी श्री गणेश आमच्या आतमध्ये मूलाधार शक्ती केंद्रामध्ये कार्य करतायत आणि ते जर जागृत झाले, तर आम्ही प्रचंड कार्य करू शकतो. हे आपण जगाला सांगून दिलं पाहिजे की गणेश किती अफाट आहेत, किती प्रचंड आहे, त्यांचं कार्य किती प्रचंड आहे. हे फक्त एक सहजयोगीच जाणू शकतो. परंतु नुसता जाणू शकत नाही, तर तो इतरांना देखील त्यांनी ते ज्ञान देणं गरजेचं आहे. म्हणूनच गणेशांना प्रसन्न करण्यासाठी गौरीचं संचारण करणं अत्यंत गरजेचं असतं.
गौरी म्हणजे काय? श्री गणेशांची आई आहे. कारण त्या गौरीपासूनच श्री गणेश तयार झालेले आहेत. जर गौरी नसती तर श्री गणेश पण आले नसते. कारण गौरीनं आपल्या अंगावरचा मळ काढून त्या मळातून श्री गणेशानं निर्माण केलेलं आहे. बघा ही कथा आहे. परंतु या कथेचा अर्थ असा आहे, की श्री गौरी जी आहे ती चैतन्यमयी आहे. तिच्या अंगावरती सगळं चैतन्य आणि या चैतन्यातून तिनं चैतन्याचा पुतळा तयार केला तो गणपती. तो श्री गणेश. तेच व्हायब्रेशन्स आणि तोच आपल्यामध्ये आत्मा स्वरूपात राहतो. श्री गणेश अथर्व शीर्षामध्ये आहे की नाही सगळं. आणि हे सर्व आपण नुसतं वाचून नाही तर लोकांना हे आपण पटवून सांगितलं पाहिजे, की श्री गणेश जर जागृत झाले तर आपण पूर्णपणे निरोगी राहू शकतो. असाध्यातले असाध्य आजार देखील गणेश तत्व ठीक झाले तर ठीक होऊ शकतात आणि गणेश बिघडले तर मात्र काही होऊ शकतं. कारण प्रत्येकाचं एक स्वस्तिक आहे. श्री गणेश म्हणजे काय? स्वस्तिक. कार्बनला 4 व्हॅलन्सी असतात. कार्बन पृथ्वीच्या पोटात मिळतो आपल्याला चांगलं माहिती आहे आणि कार्बन जर सूक्ष्मदर्शक यंत्रातनं बघितलात, तर ते ओम सारखं दिसतं. डावीकडनं बघितलं तर ते स्वस्तिक दिसतं, उजवीकडनं बघितलं तर ते क्रॉस सारखं दिसतं. खालून वरून जर बघितला अल्फा आणि ओमेगा नावाचे ग्रीक सिंबल आहेत, तसं ते दिसायला लागतं. म्हणजे कार्बन ॲटम हा गणपती आहे हे सिद्ध झालेलं आहे विज्ञानातून. हे काही वेगळं सांगायला नको आहे आपल्याला. आणि तोच गणेश आपल्या मूलाधार शक्ती केंद्रामध्ये जसं लहान मूल आहे, त्या लहान मुलामध्ये श्री गणेश तत्व असतं. कारण त्याचं कनेक्शन लागलेलं असतं. श्री गणेश एखाद्या लहान बालकासारखे असतात, अबोधिता. म्हणून येशू ख्रिस्ताने काय सांगितलंय, की ज्यावेळेला तुम्ही परमेश्वराच्या राज्यात तुम्हाला जायचं असेल किंवा परमेश्वराला जर भेटायचं असेल खऱ्या अर्थानं, तर आपण लहान मुलासारखे अबोध झालं पाहिजे. म्हणजे गणेश तत्व पाहिजे की नाही आपल्यामध्ये. ती पवित्रता पाहिजे, ती सुज्ञता पाहिजे, ती अबोधिता पाहिजे आणि असं असेल तर आम्ही शस्त्राच्या वरती राहू शकतो, परमेश्वराच्या राज्यात राहू शकतो. नाही तर लगेच खाली येतो आम्ही. कारण आमचं कर्म, जे कर्म आम्ही करतो, त्या कर्मामुळे आम्ही खाली ओढले जातो. जर कायम शस्त्राच्या वर आम्हाला राहायचं असेल, तर आमचं गणेश तत्व आम्ही कायम भक्कम ठेवलं पाहिजे. ही पवित्रता, ही सुज्ञता, ही मांगल्यता आमच्यामध्ये आलीच पाहिजे. जर नाही आली तर सहयोग करून काहीही फायदा नाहीये आपला आणि ते येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर नाही आलं, तर आम्ही ध्यानाच्या गहनतेत देखील उतरू शकत नाही आणि इतर साधकांना देखील चैतन्य देऊ शकत नाही. कारण श्री माताजीने आम्हाला गणेशासारखंच बनवलेलं आहे. गणेशानं जसं जन्म दिला श्री माताजीने किंवा गौरी मातेनं, तसंच श्री माताजीने आम्हाला सहस्त्रारातून जन्म दिलेला आहे. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून गणेश तत्व ज्यावेळी बिघडतं, त्यावेळेला धरणीकंप होतात, भूकंप होतात. कारण श्री गणेश पृथ्वी तत्वापासून तयार झालेले आहेत. जर भूकंप व्हायला लागले, तर श्री गणेश नाराज झालेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर त्यासाठीच आपण श्री गणेशांना सतत प्रसन्न ठेवले पाहिजे. आपल्या आतील गणेश सतत जागृत पाहिजेत आणि प्रत्येक साधकाचे श्री गणेश जर जागृत झाले, तर या जगामध्ये प्रचंड कार्य होण्यास वेळ लागणार नाही. सहयोग झपाट्याने पसरेल. परंतु गणेश तत्व पाहिजे आमच्यामध्ये. हे फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्व साधकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. श्री मातांना पाहत आता आपले डोळे बंद करायचे आणि लक्ष परमचैतन्यावरती म्हणजे हाताच्या बोटावरती ठेवायचं आहे. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतंय ते आपण दोन्ही हाताच्या बोटामधून खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. खेचणं हे पण गणेश तत्वामध्येच येतं, शोषून घेणं. मॅग्नेट काय करतं? खेचतं ना. श्री गणेश म्हणजे मॅग्नेटच आहेत. कार्बन आहे. कार्बन आयटम म्हणजे काय? मॅग्नेट आणि तो पृथ्वीच्या पोटात मिळतो. म्हणूनच या पृथ्वीवरती सत्ता श्री गणेशांची आहे. म्हणूनच सुगंधित फुलं जी आहेत ना, वृक्ष जे आहेत ना, ती पृथ्वी तत्वातून वर येतात. म्हणूनच श्री गणेशांना सुगंध प्रिय म्हटलेलं आहे. तेच त्यांना सुगंधित फुलं आवडतात. आपल्यातलं देखील गणेश तत्व जागृत झालं तर आमच्यातून देखील सुगंध वाहू लागतो एक प्रकारचा. हे महत्वाचं आहे की नाही? हे हे जर आपल्याला कळलं तर खरा सहयोग समजला मग. मग आपण बाह्यातून लक्ष आतमध्ये वळवतो
आमच्या अंतरात्म्याकडे वळतो. कारण आत्मा ही श्री गणेश आहेत. आत्मा म्हणजे श्री गणेश आहेत, मातांनी सांगितल्याप्रमाणे. आणि गणेश अथर्व शीर्षामध्ये पण सांगितलंय, की आत्मा म्हणजे श्री गणेश आहेत. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. जे व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती जाणवत आहेत, ते खेचून घ्यायचे आतमध्ये. खेचलेलं चैतन्य मनगटापासून, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घ्यायचं एकसारखं. म्हणजे संपूर्ण दोन्ही हात चैतन्यमय झाल्यासारखं आपल्याला वाटेल. हातामधून चैतन्य वाहिलं पाहिजे आणि ते सतत वाहिले पाहिजे शेवटपर्यंत. ते विसरायचं नाहीये. हात हे चॅनल्स आहेत आपले. आणि या चॅनलद्वारे आपल्याला कळणार आहे, प्रक्षेपण दिसणार आहे, कुठं काय चाललेलं आहे, हे हाताद्वारे समजतं. म्हणून हातावरती लक्ष देणं गरजेचं असतं. काही जणांचे हात असे पडल्यासारखे होतात, कसंही असतं, कसंही ठेवतो आपण हात. तसं नाही करायचं आहे सहजयोग्याने. सहजयोग्याने बसताना देखील असं बसलं पाहिजे, की बाकीच्यांना वाटलं पाहिजे, की हे खरे साधक आहेत. साधकपणा हा आपल्यामध्ये असायला पाहिजे. कसंही पोक काढून बसायचं, कसंही इकडे-तिकडे बघत बसायचं, हात कसेही पडलेले आहेत. असं नाही. हे सहजयोग्याचं लक्षण नाही. हे साधकाचं लक्षण नाही आहे. साधक हा साध्य करत असतो. आत्म्याला साध्य करणारा तो साधक. परमेश्वराला साध्य करणारा तो साधक. तर आपण साधक आहे, तर त्या दृष्टीनं आपण बसलंच पाहिजे. बैठक मारली पाहिजे. निदान ध्यानाच्या वेळेला तरी. आणि ती स्थिती आम्ही प्राप्त केली पाहिजे. हे महत्वाचं आहे त्यातलं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आपल्या आत्म्याकडं. श्री गणेश ही आत्माच आहेत. श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. बघा इथेही शब्द आले, शुद्धता, पवित्रता, मांगल्यता. कारण आत्मा फार महत्वाचा आहे. मनुष्य जन्माला येताना पापी होऊन जन्माला येत नाही. तो अबोधच असतो. लहान मूल बघा किती अबोध असतं, पवित्र असतं. त्याला आपण घेऊ वाटतं, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आपण, खेचलो जातो. का? लहान मुलांच्यात असं काय आहे, की आपण खेचलो जातो? त्यांच्यामध्ये श्री गणेश तत्व असतं. म्हणून खेचलं जातो. ती अबोधिता, ती शक्ती, जी मॅग्नेटिझम आहे, त्यांच्यामध्ये जे मॅग्नेट आहे ना, ते आपल्याला खेचून घेतं एकसारखं. म्हणून आपण खेचलो जातो त्याच्याकडे. आणि हेच अबोधितेचं तत्व आमच्यामध्ये येणं अत्यंत गरजेचं असतं. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. मी फक्त आत्मा आहे. कारण श्री गणेशाला फार महत्व आहे. श्री गणेशांच्यामुळेच पती-पत्नीचं जे नातं आहे ना, ते टिकून राहत असतं गणेश तत्वामुळे. ही बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. परंतु पती-पत्नीचं जर बिघडत असेल, तर आपल्यातील गणेश बिघडलेले आहेत, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि गणेश तत्व जर आपण ठीक केलात, तर ते नातं देखील ठीक होतं आपलं. कारण त्यासाठीच गणेश वंदन आहे. आणि लग्न करताना लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. परंतु गणेशाला देखील महत्व आहे ना तिथं. स्वस्तिक म्हणजे श्री गणेश. गणेशाशिवाय लग्नच पूर्तता होत नाही. लग्नाची पूर्तताच होत नाही. म्हणून गणेशाला फार महत्व आहे. आपल्या संसारामध्ये देखील गणेश तत्वाला फार महत्व असतं. गणेशाचं महत्व आपल्या लक्षात नाही अजून आलेलं. प्रापंचिक लोकांच्यासाठी तर ते फार महत्वाचं आहे. परंतु बाह्यातनं पूजन करून त्याचा उपयोग नाही. आतमध्ये ती जागृत पाहिजे. तर ते कळतं. कारण ते जर जागृत झाले, ते मॅग्नेटिझम आहे ना, मॅग्नेटिझम खेचलं जातो ना, पती-पत्नी एकमेकाबरोबर खेचून राहतात. ते कशामुळे? खेचणं म्हणजे मॅग्नेट आलं ना पुन्हा. आणि हे जे मॅग्नेट आहे ना, ते गणेश, ते दोघांना खेचून ठेवतात एकमेकात. म्हणून गणेश तत्व गणेश प्रस्थापित करतात श्री माताजी लग्न लावून.
त्याचं कारण हेच आहे. आणि जोपर्यंत लग्न होत नाही, तोपर्यंत गणेश पण जागृत होत नाहीत त्या व्यक्तीचं, असंही आहे. ब्रह्मचारी राहून आपण सहयोग करू शकत नाही. श्री माताजींनी सांगितले. त्यासाठी श्री माताजींनी लग्न लावली त्याचं कारण हेच आहे, की गणेश आमच्यामध्ये प्रस्थापित व्हावेत. आणि ते गणेश जागृत होऊन आम्ही योग्य तो प्रपंच करावा. अगदी लक्ष्मीनारायण सारखा प्रपंच करावा. शिव-पार्वती सारखं प्रपंच करावा. म्हणून गणेशाला जागृत केलेलं असतं. जर गणेश जागृत नाही झाले, तर तो प्रपंच टिकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून सहजयोगामध्ये गणेशाला इतकं महत्व आहे, की प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड श्री गणेश घालतात. म्हणून गणेशाला मानायचं सहजयोगामध्ये. आपल्याला फक्त गणेश मूलाधारमध्ये ते जागृत होतात, अबोधिता देतात, पवित्रता देतात एवढं आपल्याला माहिती आहे. परंतु त्यांचं कार्य संपूर्ण विराटमध्ये चालतं. पृथ्वी तर सोडूनच द्या, विराटमध्ये चालतं. कारण सुरुवातीलाच श्री गणेशांची निर्मिती झालेली आहे. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. जसा साऊंड झाला, ओम टणात्कार म्हणजे पहिलं स्वस्तिक तयार झालं ना. स्वस्तिक काढत असताना जो पहिला काटा काढतो तो शिव आणि दुसरं आपण स्वस्तिकाचं काढतो ना, दोन्ही टणात्कार जिथं मिळतात, तिथं ध्वनी तयार होतो आणि तो ध्वनी ओम आणि अ, उ, म, आकार, उकार, मकार, ब्रह्मा, विष्णू, महेश तिथून तयार झाले. म्हणजे पहिला काय झालं? स्वस्तिक झालं आणि स्वस्तिकाचा छेद जिथं होतो तिथं ओम तयार झाला. म्हणजे शिव आणि शक्ती दोन काटे स्वस्तिकचे. तसं बघायला गेलं तर ही 4 काटे नंतर झाले. परंतु पहिले 2 शिवशक्ती, त्यापासून श्री गणेश ओम आणि त्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यापासून निर्मिती, पालन करायचं आणि मग हनन करायचं. असं म्हणून स्वस्तिक महत्वाचं आहे, कार्बन आयटम महत्वाचा आहे, गणेश महत्वाचे आहेत. हे कळावं. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाहीये. फक्त आत्मा आहे, शिव आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर ठेवायचा. हात दाबून शिस्तीत फिरवायचं. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हात, तळवा. हात स्थिर ठेवायचा, खालची चमडी फिरली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. बघा, देवीला आवाहन करतोय, आदिशक्तीनं आवाहन करतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. अगदी भक्तीपूर्वक देवीला आवाहन करतोय. भक्तीनं देवी प्रसन्न होते. भक्ती पाहिजे, भोळी भक्ती. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे. वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हाताच्या तळव्यावरती जाणवतात का उजव्या, बघायचं. हे महत्वाचं आहे बघणं. कनेक्शन लागणं महत्वाचं आहे. त्यानंतर हात खाली घेऊया. बघूया आता चित्तानं आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का पाहिजे. सहज मध्ये ती कुंडलिनी वरती येते. कारण श्री गणेश गौरी मातेला कुंडलिनीला सांगतात की आता आपण जागृत व्हा. स्वभाव, आत्म्याचा भाव ज्यावेळी त्या श्री गणेशांना माहिती होतं की व्यक्ती कशी आहे, तर ते आदेश देतात गौरी मातेला आणि मग गौरी माता वर येते. म्हणून आपण सुरुवातीला जे व्हायब्रेशन्स घेतो, जे चैतन्य श्री मातांच्याकडून घेतो, ते यासाठीच की आदेश आहे त्यांचा तो. श्री गणेशांच्या पर्यंत हे चैतन्य पोहोचलं पाहिजे आणि ते चैतन्य श्री गणेशांच्या पर्यंत गेलं हातातून,
की गणेश मग ते गौरी मातेला जागृत करतात. शिवांच्या भेटीला शिवशक्तीचं मिलन होतं. आणि मग आम्ही ध्यानाच्या स्थितीपर्यंत पोहोचतो. उगीच बसलोय आणि ध्यान केलंय, नाही, होत नाही तसं. विचार मग आपल्याला सतावतात. म्हणजे निगेटिव्हिटी आपल्याला सतावते. म्हणूनच ध्यानाला बसण्यापूर्वी श्री मातांच्याकडून चैतन्य घ्यायचं आहे आणि गणेश जागृत झाले, की श्री गणेशच सगळं कार्य करून घेतायत. ते आपले वडील बंधू आहेत. आपल्याला चांगलं माहिती आहे, श्री गणेश आपले वडील बंधू आहेत. त्यांच्याशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. बघा, आपण तर कोण ध्यान करतोय, परंतु त्यांची इच्छा त्यांच्या चरणाशी, म्हणजे त्यांचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर हालचाल करत नाही. हे फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टी, ह्या प्रोटोकॉल आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणूनच श्री मातांचा अभय मुद्रेचा फोटो ठेवायचा असतो आणि त्या फोटोमध्ये श्री गणेशांचं स्वरूप आहे. अभय मुद्रेचं आहे, आईचं स्वरूप आहे, ते गौरी मातेचं स्वरूप आहे, हे आपल्याला माहिती नाही. आणि त्यामुळे आमच्यातील गणेश जागृत झाले की कुंडलिनी जागृत होते बरोबर, म्हणून तो फोटो ठेवायचा. कलर फोटो ठेवून बघा, होत नाही लवकर. चैतन्य जाणवेल, श्री माताजी आहेत समोर त्यामुळे. परंतु ज्या फोटोवरती ध्यान करायचं आहे त्याच फोटोवरती केला तर आपल्याला अधिक जाणवेल, अधिक गहनतेत जाऊ, अधिक माहिती मिळेल, अधिक ज्ञान मिळेल. हे पण किती महत्वाचं आहे, हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. आता आकाश तत्वात थोडस खाली येऊया, ब्रह्मरंध्रात येऊया. ब्रह्मरंध्र, जिथून आलोय वर तिथं बरोबर मध्ये ब्रह्मरंध्र. आपल्याला माहिती आहे ब्रह्मरंध्रामध्ये, शस्त्रामध्ये अमृताचं तळ आहे. गंगा आहे ती, अमृताची गंगा. शिवांच्या जटेत असते ना गंगा, तीच गंगा आहे ती, अमृत. पण कायम शिव जे आहेत ते कायम ध्यानस्थ आहेत, कायम त्या आनंदामध्ये, त्या चैतन्याच्या धारेमध्ये त्यांचं पूर्ण अटेन्शन, लक्ष आहे, कायम ध्यानात आहेत ते. ते दाखवतात. योगी लोकांनी ते तयार करून ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की आपली देखील स्थिती या शिवांच्या प्रमाणे व्हायला पाहिजे. ध्यान करताना आमचा आदर्श शिवजी आहेत. आम्ही या स्थितीला जायचं आहे, शिवतत्वाला पोहोचायचं आहे. शांत झालं पाहिजे. शिवांचं कसं आहे, शांत आहेत, अबोध आहेत, निर्विकार. त्यांच्या चेहऱ्यावरती कुठला भाव नाही. निर्विचार, निर्विकार, निर्विकल्प, काही नाही, एकदम शांत बसले आहेत. पण सगळ्या जगाचे नियंते आहेत ते, सगळं जग चालवत आहेत. बघा किती विरोधाभास वाटतो आपल्याला. ते तरी शांत बसलेत, मग जग कसं चालवत आहेत हे महत्वाचं आहे ना त्यातलं. म्हणून आपण देखील ध्यान करून सर्व विराट मध्ये जाऊन विराटातली सर्व सूत्र हलवता आली पाहिजेत आपल्याला. पंचमहाभूत तत्व हे किती महत्वाचं आहे. हे योगी आणि ऋषी मुनी पूर्वी करत असत, ते सहजयोग्यानं करायचं आहे. कुठं काही संकट आलं लगेच आपल्याला म्हणतो ना बंधन घाला, हे घाला. याचं कारण हेच आहे की आपलं चित्त तिथं गेलं की ते चित्तच कार्य करतं. चैतन्यानं कार्य करायचं असतं, हे संपूर्ण विराटमध्ये गेल्याशिवाय कळत नाही. आपण योगी आहे तर आपल्याला सांगावं लागतं, अरे आपण योगी आहे, सहजयोगी आहे, आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण आपणच आपल्या समस्येमध्ये अडकल्यामुळे वरती येऊ शकत नाही. कळत नाही आपल्याला समस्या, जगावरती काय संकट आहे कळत नाही. किती संकट येणार आहेत पुढे माहिती नाही. योगी लोकांना कळलं पाहिजे काय पुढे संकट येणार आहे, कसं करायचं, ते कसं साफसफाई केली पाहिजे आणि लोकांना कसं वाचवलं पाहिजे हे योगी लोकांना कळलं पाहिजे. हे सहजयोग्यानं माहिती पाहिजे. म्हणूनच ध्यान करायचं आहे. ध्यान करायचं म्हणजे आपले स्वतःला आनंद मिळतोय म्हणून नव्हे. आनंद तर मिळतोच, परंतु सगळ्या जगाला वाचवायचं काम सहजयोग्यांच्याकडे आहे. त्यांना कळलं पाहिजे पुढे काय होणार आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते आचरण करत, ते बंधन घालत, त्याप्रमाणे व्हायब्रेशन्स देत ते ठीक करता आलं पाहिजे आपल्याला.
योगी लोकांचं लक्षण आहे ते. आणि ते जमलं पाहिजे आपल्याला. सहस्त्रारमधून आज्ञेमध्ये येऊया. शिस्तीत यायचं. आज्ञाचक्र कुठे आहे माहिती आहे आपल्याला? सूक्ष्ममध्ये. शिवांचा तिसरा नेत्र आज्ञा. तिसरा नेत्र म्हणजे ज्ञानाचा नेत्र आहे तो. ज्ञान आलं की चैतन्य काय आहे, कसं कार्य करायचं, कसं कुठं कशा पद्धतीनं नियोजन करायचं सगळं कळतं. ते ज्ञान. तो डोळा. तो ज्ञानाचा डोळा शिवांचा. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. वरून खाली लक्ष विशुद्धी. विशुद्धीमधून अनाहतमध्ये येऊया. शिस्तीत यायचं. कळतं सगळं. आतमध्ये उतरायचं आहे. आतमध्ये उतरतोय ना. बाह्यातून कसं आतमध्ये आलो आपण हे बघणं गरजेचं आहे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण पाहिजे. कसं चाललोय आपण, कुठे चाललोय, कुठे काट्याकुट्यात तर जात नाही ना. योग्य मार्गातच आहोत ना, हे हाताच्या बोटावरती समजेल. म्हणून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचं तिथे. कळतं मग व्हायब्रेशन कशा होत्या, कशा झाल्या, कशा येतायत कळतं. अनाहतमधून नाभीमध्ये. वरून खाली लक्ष नाभीपर्यंत. नाभीतून स्वादिष्ठान. बघा एकसारखं लक्ष ठेवायचं. वरून खाली लक्ष स्वादिष्ठानपर्यंत. म्हणजे मध्य नाडी आपण मजबूत करतोय. ब्रह्मनाडी जी विष्णूची नाडी आहे, ही विष्णूची नाडी आम्हाला शिवतत्वापर्यंत घेऊन जाते. म्हणून विष्णू तत्व बळकट पाहिजे, लक्ष्मी तत्व बळकट पाहिजे. स्वादिष्ठानमधून मूलाधार. वरून खाली लक्ष मूलाधार. थोडस गणेश तत्वावरती पण थोडं ध्यान करावं. श्री गणेश आपल्यामध्येच आहेत ना, तर जागृत करून घ्यावं त्यांना. सतत जागृत राहायला पाहिजे. गणेशाचं दर्शन पाहिजे, मूलाधार मध्ये घ्यायचं. तसं सर्व शक्ती केंद्रावरती श्री गणेश आहेत. चैतन्यात निराकार निर्गुण आहेत ना श्री गणेश. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. रामदास स्वामींनी सांगितले ना, जो मूळ आहे, सृष्टीचं मूळ आहे, तो निराकार निर्गुण आहे. मग आम्ही साकारमध्ये का पूजतो त्याला? त्यांनी सांगूनच ठेवलंय, पण नाही आपलं लक्ष जातंय कुठे तिथे. आम्हाला सवयच लागली आहे श्री गणेशाला ती पूजल्याशिवाय मानसिक समाधानच नाही. निदान सहजुग्यानं तरी त्या स्थितीपर्यंत जाता आलं पाहिजे. कारण लोकांना सांगायचं कसं, आपणच अज्ञानी झालो तर लोकांना ज्ञान कोणी द्यायचं? लक्ष गणेश तत्वावरती ठेवूया. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण पाहिजे. श्री गणेशजी, आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. बघायचं आता लक्ष व्हायब्रेशन्सवर, मूलाधारवरती, सुगंधावरती. हे संपूर्ण पृथ्वी तत्व आहे. ही पृथ्वी तत्वावरती सत्ता श्री गणेशांची आहे. श्री गणेशांना कधी नाराज होऊन द्यायचं नाही. विराट मधील देखील गणेश तत्व भक्कम झालं पाहिजे. नाहीतर एक भूकंपाचा झटका बसला तर सगळं खाली जमीन दोस्त. असं होऊ नये. ही उलथा पालत होऊ नये. ही जबाबदारी सजुग्यांची आहे. कळलं पाहिजे कुठं काय होणार आहे, कुठं काय होणार. ताबडतोब त्या ठिकाणी श्री गणेश जागृत करायचे, त्यांना प्रसन्न करायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं.
ते शांत करतात मग सगळं. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला क्षमा करा. आमच्या अज्ञानाची आम्हाला क्षमा करा. श्री माताजी आम्हाला ज्ञानी बनवू इच्छितात, पण आम्ही अजून अज्ञानीच आहोत. कृपा करून आम्हाला ज्ञानी बनण्याची शक्ती द्या. ज्ञान घेण्याची शक्ती द्या. सुबुद्धीदाता आपणच आहात. कृपा करून आम्हाला सुबुद्धी द्या. सुबुद्धी असती आपल्याला तर प्रचंड कार्य झालं असतं. परंतु गणेश जागृत नाही तर ते कसं येणार? आपलं पहिला आपण वाईटच विचार करतो, निगेटिव्हच विचार करतो. पॉझिटिव्ह थिंकिंग आपलं कधीही नसतं. माणसाला ज्यावेळेला आपण विचार करतो मनुष्य, त्यावेळेला पहिला विचार त्याचा निगेटिव्हच येतो. नाही ही गोष्ट घडणार नाहीच म्हणणार तो पहिला. नाही घडणार, नाही घडली तर काय करायचं? ही पहिलं असतं त्याचं. पॉझिटिव्ह थिंकिंग जर यायचं असतील तर गणेश आपल्यामध्ये जागृत पाहिजेत. म्हणजे पहिलं जे करू ते अंतिम आणि सत्य. पहिलं शेवट सत्यच असं पाहिजे ते. एकच मार्ग. त्याला दोन मार्ग नको. दुसरा विचार आला नाही पाहिजे. ह्याच दिशेने जायचं, ह्याच दिशेने जायचं. नाही दुसरा रस्ता चांगला असेल, झालं मग तिकडं गेलं की कोलॅप्स झालो आम्ही. म्हणून ह्या रस्त्याने जायचं, ह्याच रस्त्याने जायचं. चैतन्य मारणं, चैतन्य येतंय ना? नाही. चैतन्य येतंय. तर ह्याच मार्गाने आम्ही जाणार. अशी दृढ विश्वास आमच्यामध्ये पाहिजे. नाहीतर चैतन्य पण येते आणि डोकंही विचार करते, नाही आलंय चैतन्य खरं आहे, परंतु होईल की नाही होईल? झालं, गेलो खाली. हा दृढ विश्वास नाही आहे. चैतन्य आलं की दृढ विश्वास पाहिजे. त्या मार्गाने आम्ही जाऊ. ही निष्ठा ती गणेश तत्वातून येते. आणि निष्ठा नसेल तर आम्ही फार लांब जाऊ शकत नाही. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आपल्यासारखी निष्ठा द्या. आपल्यासारखी अबोध बनवा, पवित्र बनवा, सुज्ञ बनवा. श्री गणेशांच्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात ठेवायच्या. कशा प्रकारे आहेत, कसं फिरतं ते चक्र, कशी जाणीव होते हातावरती गणेशांची, पक्क लक्षात ठेवायचं. ती गणितच वेगळं आहे. जसं ते फिरतं ना, आपले हात कुठपर्यंत येतात, आता बोट तिथपर्यंत ते गोल फिरतं. वलय त्यांचं कुठपर्यंत आहे? गणेश चक्र तर फिरते, पण वलय कुठपर्यंत आहे? आपण जिथं बसलोय त्याच्यापेक्षा पण जास्त वलय. हे वलय. ह्याला वलय म्हणायचं. गोल 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 फिरतं ते स्वस्तिकचं जसं फिरतं ना गोल. आपल्या भोवतानी फिरतं, आपलं रक्षण करतं ते. गणेश रक्षण करतायत, विघ्न हरतायत. मग त्यांच्या वलयामध्ये यायला नको? त्यांचं वलय आपल्या देहाभोवती असेल तर कुठलं संकट येणार आहे आपल्यावर? ते वलय, ते जाणवलं पाहिजे. ते वलय जाणवतंय आता. जसं आपण हाताची बोटं व्हायब्रेशन्स बघतोय, तसं आपल्या हाताच्या बोटाच्या बाहेरून बघायचं व्यास गोल. ते तेवढं वलय आहे. तेवढं जाणवतं. खालून वरपर्यंत, बोटापर्यंत, हातापर्यंत व्हायब्रेशन्स वर. वर, खालून वर येत आहेत. साइडून, चहूबाजूने. ते जाणवतं. ते वलय त्यांचं आहे, गणेशांचं आहे. म्हणजे संपूर्ण हात आपला डुबून गेला व्हायब्रेशन्समध्ये, त्यांच्या वलयामध्ये. जसं आपण पाण्यात बसलोय, हातापर्यंत जसं पाण्यात बसलोय, कमरेपर्यंत समजा बसलोय, तसं जाणवतं ते. तेवढं वलय आहे त्यांचं. ठीक. आता मूलाधारमधून कुंडलिनीकडे वळायचं. गौरी माता, त्रिकोणाकार अस्थीमध्ये जी गौरी माता आहे, ही गौरी माता आता आपण जागृत करायची. श्री मातांच्या कृपेमध्ये लक्ष द्यायचं सूक्ष्मामध्ये. तिला आता हळूहळू वरती घ्यायची आपण, शिस्तीत शिस्तीत. बघा, ती तापलेल्या सळीप्रमाणे तिचा कलर, रंग आहे.
नागाचे पिले कुंकुमे नहाले. म्हणजे नागाचं पिल्लू जर असेल, ते कुंकुमात न्हालं, तर ते लाल भडक होईल ना, तशी ती कुंडलिनी आहे. म्हणजे ज्ञानदेवाने वर्णन केल्याप्रमाणे तिचं आहे. ती वर येते. तिला वरती आणायची हळू बघा आता तिला वर आणली. हळू स्वाधिष्ठानपर्यंत आणायचं. स्वाधिष्ठानपासून नाभीपर्यंत आणायचं. नाभीपासून अनाहतपर्यंत आणायचं. 3.5 फूट आहे ती खाली. बघा तिचं डोकं ते वर आणायचं. अनाहतपासून विशुद्धी. बघा ती फक्त जागृत पाहिजे. शरीर स्थिर आहे आपलं, फक्त जाणीव तिची झाली पाहिजे. किती सूक्ष्म एकरूप होतोय आपण हे बघणं गरजेचं आहे. अनाहतमधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा आणि आज्ञेतून सहस्त्रारमध्ये फक्त तिचं डोकं फक्त वर काढायचं. बाकीचं जे तिचं अंग आहे ते संपूर्ण मूलाधारपर्यंत आहे, पाठीच्या मणक्यापासून असं ती स्थिती आहे. 3.5 हाताचा देह आहे. 3.5 फूट कुंडलिनी आहे. तिचं शेपूट मूलाधारपर्यंत आहे. तिचं अंग संपूर्ण चक्रापासून मध्य नाडीतून डोकं, तोंड तिचं सहस्त्रारपर्यंत आणायचं. बघा आता ती गरळ ओकते. ज्ञानदेव काय म्हणतायत? ती गरळ ओकते. गरळ म्हणजे काय? अमृत. ती अमृत ओकते, अमृत. मग ते अमृत सहस्त्रारमध्ये पसरतं. बघा ती स्थिती घ्यायची आपल्याला. शिवांच्या सारखी अवस्था आणि त्या अमृतानं आपण अंघोळ करायची आहे. शिवलिंगाला आपण अभिषेक घालतो ना, जलाचा अभिषेक घालतो. तसं हा जो देह आहे, लिंग स्वरूप देह, जे कवच घेतो ना आपण, ते लिंग स्वरूप देह. त्या देहाला आपण या चैतन्याची, अमृताची अंघोळ घालायची आहे. म्हणजे काय करायचं? जे आता या कुंडलिनीच्या तोंडातून जे अमृत बाहेर पडतं, ते चहूबाजूने या देहावरती सोडायचं. कपाळावरून पुढे सोडायचं, डावीकडून खाली सोडायचं, उजवीकडून खाली सोडायचं, मागे पण सोडायचं. संपूर्ण देह भिजवून टाकायचा आहे. हे करत असताना आपण श्री गणेशाथर्व शीर्ष म्हणायचं आहे. म्हणताना लक्ष कसं ठेवायचं आपल्या लक्षात आलं. संपूर्ण कुंडलीकडे मूलाधारपासून ती सहस्त्रारपर्यंत आहे. पाठीच्या मणक्यातून ब्रह्मनाडीतून आणि ती गरळ ओकते, अमृत ओकते. अमृताची जाणीव संपूर्ण देहावरती सोडायचं, लिंग स्वरूप देहावर. म्हणजे लिंगाला अभिषेक, शिवलिंगाला अभिषेक, शिवांना अभिषेक या चैतन्याचा, जलतत्वाचा. हे गणेश अथर्व शीर्ष म्हणताना लक्ष अशा पद्धतीनं केंद्रित करत त्याचा अनुभव आपण घ्यायचा आहे. सोडायचं वरून खाली चैतन्य बघा, कपाळापर्यंत, परत चेहऱ्यावरती सोडायचं. प्रयत्न करायचा, परत छातीपर्यंत जाते का बघायचं. हेच अमृत. तसंच कानापासून, डाव्या कानापासून खाली जाते का बघायचं. उजव्या कानापासून परत मागून मानेपर्यंत जाते का. अशा पद्धतीनं लक्ष केंद्रित करत गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. त्या अमृतानं न्हाऊन निघायचं, आंघोळ घालायची आपल्याला. त्या गंगेत स्नान करायचं, शिवस्वरूप व्हायचं. श्री गणेश अथर्व शीर्ष. श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम्
अवपश्चातात्, अवपुरस्तात्, अवउत्तरातात्, अवदक्षिणातात्, अवचोर्ध्वातात्, अवाधरातात्। सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः, त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। साक्षात् श्री
आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. संपूर्ण देह चैतन्यानं भिजून जातो, गार थंडगार होतं सगळं. ती कुंडलिनी, ती अमृतदायिनी. म्हणून शिवशक्तीचं जे मिलन दाखवतात ते, की त्याचा आनंद आपल्याला रोमांचित करतो. अंग अंग सगळं फुलून येतं आपलं. टवटवीत होतो आपण, ताजं तवान राहतो कायम. याचं कारण हेच आहे की अमृतानं न्हावून निघलेलो असतो आपण. त्याचा परिणाम ही चैतन्याची आंघोळ आपण रोज करावी. कुठलाही आजार होणार नाही. म्हणून ज्ञानदेवानी जसं वर्णन केलं ना, की कुंडलिनी जागृती झाल्यानंतर आपण कायम युवकच दिसतो. चिरतारुण्य म्हणतात त्याला. नख नवीन येतात, केस नवीन येतात आपल्याला. म्हटलेलं ना, त्याचं वर्णन केलंय की त्याने. एक नवीन माणूस तयार होतो, नवीन युवक, नव शिशु म्हणतो त्याला, शिशु बालक. तशी स्थिती आपली होते, कारण चैतन्य संपूर्ण रोमात रक्तात जातं चैतन्य. आणि असं गेलं, असं ध्यानाची स्थिती आली तर खऱ्या अर्थानं कुंडलिनी जागृती झाली म्हणाल काय हरकत नाही. ही स्थिती आपण प्रत्येकाने प्राप्त करावी. आता हळूहळू त्या कुंडलिनीला शस्त्रारच्या वरती काढायचं आहे आपल्याला. हळूहळू वर आणायची, शस्त्रारच्या वर. बघा, तीच कुंडलिनी आकाश तत्वाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. तिथं थोडा वेळ आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये राहूया. शिव ध्यान करतात तशा पद्धतीनं शिवयोगी होऊया. परमानंदाचा अनुभव, सौंदर्य लहरीचा अनुभव, त्या शिवलहरीच्या आनंदामध्ये तल्लीन होऊया. शस्त्रारच्या वर आकाश तत्वापर्यंत अगदी एकरूपता प्राप्त होते. ही स्थिती आहे. ही व्हायब्रेशन्स वरती आपण पाहू शकतो की अशी कुठली अवस्था आहे ही तुर्या अवस्था, जी देवादिकांना देखील दुर्लभ आहे. ते श्रीमाताईने आपल्याला दिलेलं असताना आपण का खाली राहायचं आहे? वरतीच राहिलं पाहिजे ना. त्याचा आनंद घेता आला पाहिजे. नुसता कुंडलिनी जागृती झाली म्हणजे सगळं झालं नाही. हे सगळं बाळंतपण आपण पुढचं तपश्चर्या जी आहे ती केली पाहिजे. त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि तो आनंद इतरांना वाटता आला पाहिजे. आपल्याला सर्वांना त्या स्थितीत आपण राहायचं आहे. ती अवस्था प्राप्त करायची आहे. हे फार महत्वाचं आहे. एक 2 मिनिटं आपण त्या स्थितीत राहायचं आहे. पूर्ण आनंद आपण त्याचा घ्यायचा आहे.
तर हळू-हळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातेनं पाहायचंय. लक्ष वरतीच ठेवायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती लक्ष ठेवायचं. ती स्थिती प्राप्त झालेली असते. डोळे उघडे ठेवून देखील वरती लक्ष ठेवू शकतो आपण. बघायचंय श्रीमातांच्याकडे. लक्ष सहस्त्रारच्या वरती अवस्थेवरती आणि हाताच्या बोटांच्या वरती. चालती बोलती समाधी अवस्था. हे फक्त श्रीमाताजी देऊ शकतात. दिवसभरामध्ये आपण अशी स्थिती प्राप्त करू शकतो. तर श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची. लक्ष कुंडलिनी वरती. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती यावी. एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनीवर लक्ष आहे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत वरती न्यायची तिला. लक्ष कुंडलिनीवर पाहिजे, व्हायब्रेशन्सवर. इकडं तिकडं नको. 3 गाठी. आपल्या आतमध्ये काय बदल घडतोय तिकडे लक्ष असणं आवश्यक आहे. बाह्यामध्ये काही सुद्धा नाही. आतमध्ये सगळं आहे. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे ठेवायचं. आता जे काय कवच तयार होते त्या कवचाकडे लक्ष ठेवायचं आणि बघायचं हे कवच आपल्यावरती बसतंय. त्यातून कुठलीही निगेटिव्हिटी आत येत नाही, कुठलाही व्हायरस आत येत नाही, कुठलंही संकट आतमध्ये येत नाही, हे कळलं पाहिजे आपल्याला. या संरक्षणामध्ये आपण सुरक्षित आहे. ही कवच बरोबर बसलं पाहिजे. शिवकवच. शिवांच्या आशीर्वादानं मिळालेलं शिवकवच. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून देखील संरक्षण करतं हे शिवकवच. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे. आज जसं आपण ध्यान घेतलं किंवा थोडंसं कुंडलिनी वर काढून अमृत जसं आपण संपूर्ण देहावरती सोडलं, त्याप्रमाणे आपण रोज थोडं थोडं असा प्रयास करायचा आहे. ही तपश्चर्या थोडी थोडी करायची, अशी अंघोळ चैतन्याची करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि लक्ष कवचावरती ठेवलं पाहिजे. जय श्री माताजी.